नमस्कार. सगळेच अधिक मासामध्ये देवदर्शन करतात. म्हटलं चला आपल्याला पंढरपूर जवळ आहे, तर आपण पंढरपूरला जाऊन येऊया. खूप दिवसाची इच्छा होती, पण जायला काही वेळ मिळत नव्हता आणि फायनली आम्ही पंढरपूरला गेलो. आता हा व्हिडिओ खूप दिवसाचा आहे, म्हणजे हा अधिक मासातील आहे. तिथे पाण्यामध्ये एवढी घाण होती, की म्हटलं नको आपण इथं चप्पल घालूनच जाऊया. कारण खाली गायांनी वगैरे शी केलेली होती आणि मग म्हटलं नकोच. आणि मग नंतर हे बघा इथं थोडंसं शूट वगैरे घेतलं चंद्रभागेमध्ये, पाय स्वच्छ धुतले आणि मग नंतर क्षितिजला घेऊन गेले. पण ते काही मी शूट केलं नाही आहे, कारण खूप जास्त ऊन होतं आणि बाहेर आल्यावर म्हटलं आपण थोडंसं शूट घेऊया. बघा ना, खूप सारी गर्दी होती, कारण आता सध्या अधिक मास चालू आहे. त्याच्यामुळे इथे खूप गर्दी होती आणि आम्ही थोडंसं शूट वगैरे घेतल्यानंतर सगळ्यांना छान असा गंध लावून घेतला. आता गंध लावताना पण मी नाही काही शूट वगैरे घेतलं नाही, म्हणून म्हटलं चला फोटो घेऊया. तर हे बघा आहे हे पुंडलिकाचं मंदिर. तर इथे पण खूप सारी गर्दी लागली होती आणि आम्ही येतानाच लेट आलो होतो थोडंसं. म्हटलं नको आपण बाहेरूनच दर्शन घेऊया, रांगेमध्ये लागलं तर आपल्याला घरी जायला संध्याकाळचे 12 वाजतील. म्हणून मग बाहेरूनच इथं दर्शन घेतलं आणि थोडंसं शूट वगैरे घेतलं. कारण हे बघा इथं खूप सुंदर असं मूर्त्या आहेत त्याच्या मंदिराच्या पाठीमागे ज्ञानेश्वरांची. इथे आहे विठ्ठलाची मूर्ती. हे बघा खूप सुंदर आहे. इथे पण दर्शन घेतलं आणि पलीकडच्या साईडला तर आहे इथे संत तुकाराम महाराजांची मूर्ती. हे बघू शकतो. खरंच खूप मला ही विठ्ठलाची मूर्ती, मी किती वेळा पंढरपूरला गेले पण मी एवढं ऑब्झर्व केलं नव्हतं आणि खूप सुंदर अशी मूर्ती होती. नंतर इकडे रोहितदादा यांचं अन्नत्याग उपोषण होतं शेतकऱ्यांसाठी. तर आम्ही तिथे थोडा वेळ गेलो आणि इथं आमचे नंदावे होते माझे. तर आम्ही त्यांच्याकडे गेलो. मग समोर गेलो आणि थोडंसं बोलण्याची आहोंना संधी देणार होते. पण काय झालं की दिल्लीवरून एक जण आलेले होते. तर नंतर ते बोलत होते, त्याच्यामुळे मग आम्हाला काही तिथं जास्त वेळ थांबता आलं नाही आणि आम्ही एस टीने आल्यामुळं आम्हाला लवकर जायचं होतं. कारण गर्दी खूप होती आणि गाड्यांना जागाही भेटत नाही. म्हटलं परत उभं राहून जावं लागेल, म्हणून आम्ही लगेच गेलो. तर हे बघा इथं दादांचं उपोषण सुरू आहे आणि त्या मॅडम त्यांचं मनोगत व्यक्त करत होत्या. म्हटलं चला आपणही आलो तर थोडं इथं आंदोलनामध्ये सहभाग घेऊया, म्हणून आम्ही जवळपास 1 तास इथे थांबलो होतो. बोलण्याची संधी तर भेटली नाही, कारण जे खूप खूप दुरून आले होते ते बोलत होते आणि म्हटलं चला आपण आलोच आहोत तर इथं पण थोडंसं शूट घेऊया. खूप छान वाटलं आंदोलनामध्ये सहभागी होऊन, कारण मी सुद्धा एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि दादा इथे शेतकऱ्यांसाठी उपोषण करत आहे. हे बघा इथं थोडंसं मंदिराचा व्हिडिओ घेतला आहे. आता हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. खूप म्हणजे खूपच जास्त गर्दी होती. चला असंच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.